मोदींसाठी काम केल्यामुळे मला तिकीट मिळणार असं म्हटलेलं आहे शांतिगिरी महाराज यांनी। गेल्या वेळेला गोडसेंना मदत केली, आता त्यांनी आम्हाला मदत करावी। कुणी तिकीट दिलं नाही तरी लढणार, यावर आम्ही ठाम आहोत असं शांतिगिरी महाराज यांनी म्हटलेलं आहे। सोबत स्वतः महाराज आहेत। महाराज, TV9 मध्ये आपलं खूप खूप स्वागत। काल उमेदवारी अर्ज दाखल करताना आपण शिंदेंच्या शिवसेनेचा अर्ज दाखल केलेला आहे। आपली काही चर्चा झाली आहे, मुख्यमंत्र्यांकडून काही आश्वासन मिळालंय का? नेमकं काय? ओम जगद्गुरु जनार्दन स्वामी आणि भारत माता यांचे चरणी वंदन करून की आजपर्यंत या राजकीय क्षेत्रामध्ये किंवा निवडणुकीमध्ये लोकसभा संदर्भामध्ये आम्ही माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्यासाठीच काम केलं आहे। ते एक लोकसभा मतदारसंघामध्ये नव्हे तर एकूण 7 लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही त्यांचं ते आजपर्यंत काम केलं आहे। आणि त्याचप्रमाणे आपले श्री माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेल, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस असतील, यांच्याशी काही बैठक आमच्या वक्तव्याच्या संदर्भात झालेल्या आहेत। आणि म्हणून आम्हाला खात्री वाटते की आपण जर त्यांचं आजपर्यंत काम केलं तर त्यांचंही कर्तव्य आहे, ती कृतज्ञता दाखवतील आणि तिकीट आम्हाला देतील। आणि त्या अनुषंगाने काल आमच्या सर्व परिवारांनी आणि शहर कमिटी विचार करून तो फॉर्म या ठिकाणी भरण्यात आलेला आहे। म्हणजे याचा थेट अर्थ असा की आपण महायुतीचे 2 घटक पक्ष शिवसेना आणि भाजप या दोन्हीच्या प्रमुख नेत्यांच्या संपर्कात आहात। हो हो, तर आमची मंडळी तर दोन्ही नेत्यांच्या संपर्कात आहेत आणि आमच्या मंडळीला खात्री आहेत, जर आपण त्यांचं आजपर्यंत काम केलं आहे तर निश्चित ते आपलं काम केल्याशिवाय राहणार नाही। पण महाराज, एक मुद्दा इथे येतोय की 2 वेळेस खासदार असलेले हेमंत गोडसे हे सातत्यानं मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत, जागा शिवसेनेला सुटेल आणि मीच उमेदवार असेल असा दावा ते करतायत। अशा सगळ्या गोंधळात आपलं नाव येईल असं वाटतंय का? तर बघा, श्री हेमंतप्पा गोडसे यांना सुद्धा मागच्या वेळेला आम्ही त्यांनी मदत केली आणि आमच्या काही मंडळींची बैठकसुद्धा घेण्यात आलेली त्यांच्यासमेत की म्हणे की मागच्या वेळेला आम्ही तुम्हाला मदत केली तर यावेळी तुम्ही आम्हाला मदत करावी, कृतज्ञता व्यक्त करावी असं आमच्या मंडळींची चर्चासुद्धा केलेली आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी।